केलं पाहिजे, निष्ठेने केलं पाहिजे। श्रद्धा तीन प्रकारची सांगितली, एक सात्विक श्रद्धा, दुसरी राजस श्रद्धा, तिसरी तामस श्रद्धा। कारण 17वा अध्याय हा त्रिगुणात्मक अध्याय आहे। तिन्ही गुणाचं चिंतन 17व्या अध्यायामध्ये केलेलं आहे। यज्ञ तीन प्रकारचा सांगितला, श्रद्धा तीन प्रकारची सांगितली, तप देखील तीन प्रकारचं सांगितलं, दान देखील तीन प्रकारचं सांगितलं। असं त्रिविधात्मक योग असणारा हा 17वा अध्याय आहे। आणि या अध्यायामध्ये मी जसं आता बोलून गेलो की मंत्रहीन मदक्षिणम, बर का हो, मंत्राशिवाय अन्नग्रहण आणि दक्षिणेशिवाय अन्नदान हे व्यर्थ आहे। म्हणून यजमानाने कधी आपल्याकडे जे साधू संत भोजनासाठी येतात त्यांचे यथोचित पूजन करून त्यांना ब्रह्मभोजन देऊन, मग वस्त्रदान असेल किंवा आर्थिक दक्षिणा दान असेल, विविध प्रकारचे दान आहे, ते दान देऊनच तो विधी पूर्ण केला पाहिजे। एवढाच हा हेतू आहे। पुंडलिका वरदा हरी विठ्ठल। बघा पुढे